गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. आज आपण सगळेजण इथे अशासाठी जमलो आहोत कारण आज मी माझ्या लाडक्या मुलीच्या म्हणजेच अदितीच्या एंगेजमेंटची डेट अनाउन्स करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना आता आयडिया आली असेलच की एंगेजमेंटची डेट अनाउन्स करायला जर आम्ही एवढी मोठी पार्टी दिली आहे तर ऍक्च्युअल एंगेजमेंट आणि लग्न आम्ही किती मोठ्या प्रमाणावर करू. अँड ऑफकोर्स करूच. इट विल बी अ ग्रँड वेडिंग कारण मुंबईच्या टॉप 10 इंडस्ट्रियलिस्ट मध्ये आमचं नाव घेतलं जातं. शिवाय अदिती माझी एकुलती एक मुलगी आहे. मैदानात साखरपुडा त्यापेक्षा आपलं घर काय वाईट आहे. तात्या नंतर बोलू आपण त्यांच्याशी. अरे पण बोलणी तर आधी झाली पाहिजेत ना. आणि लग्न आम्ही डेस्टिनेशन मॅरेज करू. अर्थात अदिती सांगेल ते डेस्टिनेशन. काही झालं तरी लग्न आपल्या घरीच होणार. त्यांना म्हणावं की आमचं गाव देखील एक सुंदर डेस्टिनेशन आहे. तात्या तुम्ही जरा शांत व्हा. मी सांगतो सगळं समजून. तात्या तुम्ही असं करता का? थोडं सरबत घेता का? म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. अरे गधड्या ती दारू आहे. हा हे तर आता मी माझी लाडकी मुलगी अदिती आणि तिचा फियॉन्से सिद्धार्थ यांना स्टेजवरती बोलवते. किती छान दिसतोय जोडा. वेटर. तर आता मी या ग्रँड एंगेजमेंटची डेट अनाउन्स करणार आहे. तारीख ठरवली पण कधी मला तर नाही आठवत आहे. अगं तारीख नाही ठरवली. बघू आता कडक लक्ष्मी काय करते ते. या परस्पर तारीख ठरवून सांगतायत. तात्यांचा पारा चढणार आणि आता आपल्याला काहीच करता येणार नाही. काय झालं? तुम्ही दोघं खुश नाही दिसत आहात. लग्न करायचंय ना नक्की? मॉम अगं काय करतेस तू? आपण चर्चा करणार होतो. तात्या आणि सगळ्यांशी बोलून तू तारीख ठरवणार होतीस. त्यासाठीच आलेत ना सगळे. माझी मुलगी खूप साधी आहे. तात्या बयोबाई तिला खूप टेन्शन आलंय कारण मी तुम्हाला तारीख ठरवण्यासाठी बोलवलं आणि मीच ती डिक्लेअर करतेय. पण कसं आहे ना तात्या की लग्न झाल्यानंतर मुलीचं आयुष्य बदलतं. ती आम्हाला सोडून तुमच्याकडे येणार. त्यामुळे ती जोपर्यंत आमच्या सोबत आहे तोपर्यंत तिच्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे ना आम्हाला. एक आई म्हणून डेट ठरवण्याचा मान माझा असूच शकतो ना. चालेल ना तात्या? मुलीसाठी आई आणि बाबा याहून मोठा मान कोणाचाच नसतो. करा तारीख जाहीर. थँक्यू तात्या. तर आता मी तारीख जाहीर करते. थांब मग. तारीख जाहीर करण्याआधी मला एक गोष्ट सांगायची. मी खूप लकी आहे. मला सेठ सारखा मुलगा आणि ही अशी छान फॅमिली मिळते. इथे हजर असलेल्या सगळ्यांना आज मला हे सांगायचंय की ही जी फॅमिली आहे ती माझ्या सासरची माणसं नाही आहेत. ही सगळी माझी माणसं आहेत. या फॅमिलीने मला सगळ्या प्रकारची नाती दिली आहेत, तेही लग्नाआधी. मॉम आता जी तारीख अनाउन्स करेल त्या तारखेला लग्न झालं तरी चालणार आहे मला. मला पण घाई झाली. मी तुला वचन देतो तसं आता तू या घरात आनंदात राहतेस तसं लग्नानंतर पण राहशील. हे कुटुंब तुझी जशी आत्ता काळजी घेते तशी लग्नानंतर पण घे. मला प्रॉमिस दे, काहीही झालं तरी लग्नानंतर तू
अदितीला घेऊन अमेरिकेला जाणार आहेस. मी प्रॉमिस देतो सर, लग्न झाल्यावर मी आधी तिला अमेरिकेला घेऊन जाणार. आपण दोघे असलो काय किंवा सगळे असलो काय, तुला आनंदात ठेवायची जबाबदारी माझी. तर आता त्या ग्रँड एंगेजमेंटची डेट मी आता अनाउन्स करतेय. 21 नोव्हेंबर 2021. नमस्कार, मी तात्यासाहेब देशमुख, गुळपोळी नावाच्या एका गावातला शेतकरी माणूस. आदितीसारखी गोडी मुलगी आमच्या घरात सून म्हणून येते. आज आमच्या बहिणबाईंनी एवढा मोठा घाट घातलाय. अर्थात एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्या लग्नासाठी काय करू आणि काय नाही असं होणारच. आता लग्न किंवा साखरपुडा आपण कशासाठी करतो, तर दोन जीवांचं प्रेम साजरं करण्यासाठी. हे समारंभ त्याच्यासाठी असतात, ते तेवढंच व्हावं. पैशाचा चुराडा कशाला करायचा. दुष्काळग्रस्त भागातले शेतकरी पाहत मी मोठा झालोय. बाप कर्जबाजारी असताना मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढून आत्महत्या करेपर्यंत जातो हे पाहवत नाही हो. आजूबाजूला अशी परिस्थिती असताना सामाजिक भान न ठेवता असा केलेला खर्च मला नाही पटत. मला असं वाटतं आपण याचा विचार करायला हवा. बरोबर म्हणतायत तात्या, मला आणि आदितीलाही तसंच वाटतं की लग्नात खर्च नाही केला पाहिजे. उलट ते पैसे अनाथ आश्रमाला किंवा गरजू लोकांना दिले पाहिजे. लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं तरी आमची काहीच हरकत नाहीये. आम्ही एकत्र येतोय, आमचं लग्न होतंय, यातच आम्हाला आनंद मिळेल. आणि काय हवं. हा पांढऱ्या मिशीचा म्हातारा सगळीकडेच का अडवा येतो. बहिणबाई, तारीख जाहीर करताना ही ती फेसाळलेली बाटली तुम्ही फोडलीत. आमची ही काही पद्धत आहे. चला रे, आपली प्रथा पार पाडा. हो 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 चला. ओ गॉड, काय चाललंय हे. वेणबाई, तारीख तुम्ही जाहीर केली, आम्ही तुमचा मान राखला. सिद्धार्थ आणि आदितीचा साखरपुडा 21 तारखेलाच होणार, पण आमच्या गावात आमच्या घरी होणार, गुळपोळीला. चालेल तात्या. सगळ्यांनी जरूर यायचं आहे 21 तारखेला गुळपोळीला. तो पांढऱ्या मिशीवाला म्हातारा माझ्या पार्टीमध्ये त्याचे डिसिजन्स ऐकवतो. अरे एवढी हाय क्लास पार्टी त्यांनी पाहिली नसेल कुठे. आणि अशा पार्टीमध्ये त्यांचे ते सोकोल्ड ओटी भरण्याचे आणि टॉवेल टोपी देण्याचे कार्यक्रम करतात ते लोक. बेबी, असं नुसतं चिडून काय होणार आहे. तुझ्या सन इन लॉ आई मीन त्या सिद्धार्थच्या फॅमिलीला सरप्राइज करावा लागेल. तुम्हारे हर प्लान पे वो हमेशा पानी फेर देते. तो अब तुम्हें ऐसा कुछ करना होगा जिसका जवाब उनके पास भी नहीं होगा. म्हणजे मी नक्की काय करायचं.
बेबी देखो तुम्हें कहाँ लाया हो? कुठे आणलंयस? कोणाचं घर आहे हे? बेबी याद है तुम्हें अदिति के लिए एक रिश्ता आया था. तिचा चाइल्डहुड फ्रेंड होता तो. आमच्या सिरियलचा वन ऑफ द प्रोड्युसर आहे त्याचा बाप. हो आठवलं. मुलगा बऱ्यापैकी हँडसम होता आणि येस त्याचा बाप त्याचा फोटोही घेऊन आला होता. अरे पण त्याचं आता काय? तुम्हें अदिति की एंगेजमेंट तोड़नी है ना? ऑफकोर्स येस. तो सुनो, इस प्रोड्यूसर के घर जाएंगे, उसके बेटे के लिए शादी का प्रपोजल देंगे. उसके बाद अगर उसने कबूल किया तो 21 तारीख को हम एंगेजमेंट कर देंगे. इसकी वजह से वो तुम्हारा वो क्या बोलते हो तुम उसको, पांढऱ्या मिशी वाला म्हातारा, तो पण शांत बसणार. ये बाहेर ये. तू पण ये. काय करताय तुम्ही? सिद्ध्या कसला हिरो दिसतोस रे? म्हणून काय माझा पिक्चर शूट करताय का? अरे आठवण रे. ते काय आम्ही तुमचे प्री वेडिंग शूट करतोय. तुमच्या लग्नाच्या दिवशी मस्त मोठ्या स्क्रीनवर दाखवणार. काय? तू ते सगळं सोड रे. तू तुझ्या प्लॅनवर फोकस कर फक्त. भावा अरे तुझा साखरपुडा ठरलाय. जा जाऊन वहिनीला काहीतरी सरप्राईज गिफ्ट दे. सरप्राईज? आता हे सरप्राईज अजून रोमॅन्टिक करतो. सेठ आता आपलेच फोटोज बघत होते मी. एवढं मिस करतेस? खूप. तुझी इथे गावात असल्याची एवढी सवय झाली ना मला. मी खूप मिस करतोय तुला. काय करतोस? नाही काही नाही, गोठ्यात आहे. इथे आलं की ऐश्वर्याला भेटावं लागतं ना म्हणून. ए कशी आहे ऐश्वर्या? काय माहित. काय म्हणजे अगं तुला कसं माहित असणार ती कशी आहे? एकदम ठणठणीत आहे. सेठ मला सुद्धा इतकी सवय झाली आहे ना सगळ्यांची की आता मला इथे एकटं वाटतंय खूप. अदिती अगं आता मला शक्ती मिळाली आहे. मी उडत उडत मुंबईला येऊ शकतो. सेठ लहान आहे कमी. हा पण जमलं तर खरंच ये इथे. अगं खरंच मला शक्ती मिळाली आहे. बघ मी आता मंत्र म्हणतो. सेठ प्लीज. काही काय बोलतोस? अगं खरंच बोलतोय मी. बघ आता. अक्कड़ बक्कड़ बम्बे बो, अदिति के सामने हाजिर हो. थांब जरा. दारावर आलंय कोणीतरी. मी तुला मिस करत होते पण आता मला तुझे भास सुद्धा व्हायला लागले. आता एक मुलगा गुलाबाचं फूल घेऊन दारावर आला होता. मला सेम तुझ्यासारखा दिसला तो. अदिती अगं मीच होतो. अरे पण कसं शक्य आहे? तू तर गावी गेलायस ना. अगं हे सगळे प्रश्न तू दार उघडून मला विचार ना. हो सॉरी सॉरी. सेठ म्हणजे तू खोटं बोललास माझ्याशी? तू गावी गेलाच नाहीस? नाही, मला वाटलं एंगेजमेंटची रिंग आपण एकत्र खरेदी करूया म्हणून थांबलो. बरं चल जाऊया एकत्र. वेडा आहेस का तू? कोणी मोठं नको का आपल्या बरोबर? आदिती आपलं लग्न होणार आहे. आपण झालो आहोत मोठे. मी आता मोठा आहे ना तुझ्यासोबत आणि तू माझ्यासोबत मोठी आहेस. ते काय नाही, चल जाऊया लवकर. चल चल चल. सेठ अरे रेडी तर होऊ दे मला. तू आत ये तोपर्यंत. ये. आमच्याकडे आता पैसा आलाय
म्हणून आलात ना तुम्ही? हे बघा, तुमचा बिझनेस कितीही ग्रो झाला तरी तुम्ही आमची बरोबरी नाही करू शकणार. मग आता का आलात? हे बघा, हा लक्ष्मी, प्रश्न लेवलचा नाहीये ना, ऍक्च्युली माझ्या मुलीच्या आयुष्याचा आहे. तिला चांगला लाईफ पार्टनर मिळायला हवा. आणि मला हे नंतर कळलं की अदिती आणि युवराज चाइल्डहुड फ्रेंड्स आहेत. हो, म्हणजे युवराजची खूप इच्छा होती आदितीशी लग्न करायची, पण मग आम्ही त्याला खूप समजवलं. मग त्यांनी ठरवलं खूप शिकायचं, मोठं व्हायचं. पण आदितीचा विचार काही त्याच्या डोक्यातून जात नव्हता. मग त्यांनी सांगितलं की आदिती सारखी मुलगीच माझ्यासाठी बघा म्हणून. आणि आज स्वतः आदितीची आईच आपल्या घरी आली आहे. म्हणजे त्याचं आता लग्न झालंय का? नाही, परवाच अमेरिकेहून आलाय तो. स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे आता तो. नाईस. तो जर माझा जावई झाला तर मीच त्याला फायनान्स करेन. पण आम्ही आजच एक मुलगी बघायला जाणार आहोत. कॅन्सल इट. चाचाची टपरी? अरे किती दिवसांनी तुम्हाला चाचाच्या टपरीवर आणलंय? अजून किती सरप्राइजेस देणार आहेस आज? अदिती, आपल्या नात्याला आता नवीन नाव मिळणार आहे. आणि जिथून आपल्या नात्याची सुरुवात झाली त्या जागेला विसरून कसं झाले? चल. चाचा, ओळखलं का? अरे तुम्ही बरेच दिवसांनी. अजूनही आहे तुमचं? म्हणजे तुम्ही दोघं माझ्या टपरीवर येणारं पहिलं कपल. त्यानंतर बरीच प्रेम जुळली इथं आणि तुटताना पण पाहिली. नंतर तर माझ्या टपरीचं नावच ब्रेकअप टपरी करून टाकलं होतं. हो, तुम्ही आल्यावर किती दिवसांनी आठवलं. चाचा, आमचा साखरपुडा होणार आहे आता. ऐकून खूप बरं वाटलं. तरी तुमच्याकडे बघूनच कळायचं की तुमचं प्रेम खूप खरं आहे म्हणून. एक मिनिट. काय असेल? हा साखरेचा पुडा तुमच्या साखरपुड्यात ठेवा माझ्याकडून. थँक्यू. आपण एक फोटो काढूया. आता कोणाला म्हणूया फक्त ब्रेकअप टपरी, त्यांना हा फोटो दाखवतो. बरं, तुमची तीच ऑर्डर ना? 2 स्पेशल कटिंग आणि 1 क्रीम रोल. हो. अदिती, अदिती, हा, लक्ष कुठं आहे तुझं? आणि त्याच्याकडे असं का बघतेस? अरे त्याला आधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय म्हणून बघत होते. ओळखीचा आहे का? नाही, ओळखीचा वाटतोय पण नाव नाही आठवते रे.